अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पांडे यांनी विश्व हिंदू परिषदेच्या एका कार्यक्रमात म्हटलं की हा देश बहुसंख्याकांच्या इच्छेनेच चालेल, त्यांच्या जे मनात असेल तेच घडेल. या देशामध्ये जेव्हा संविधान आलं तेव्हा देखील बहुसंख्याकांचा विचार केला गेला, पण हा विचार करत असताना हा देश टिकेल, हा देश एकत्र कसा राहील, त्यासाठी संविधान आणि संविधानाचा ढाचा बनवला गेला. आज या मूळ संविधानाला आणि त्याच्या ढाच्यालाच चॅलेंज देण्यात आलेला आहे. एखादा न्यायाधीश जाऊन व्यासपीठावरनं म्हणू शकतो की हा देश बहुसंख्याकांच्या इच्छेप्रमाणे चालेल, याचा अर्थ तो संविधानाप्रमाणे चालणार नाही. जर संविधानालाच आपण आव्हान देणार असू तर याचा विचार आता सर्वोच्च न्यायालयाने करावा. या राज्यातला प्रत्येक न्यायाधीश उठेल आणि संविधानावरती आव्हान निर्माण करेल, तसं टीकात्मक बोलेल, तर हा देश अराजकतेकडे निघून जाईल. बघूया आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा मुख्य न्यायमूर्ती ह्या जजच्या वक्तव्यावरती काय भूमिका घेतात. जर भारतातल्या जजेसचं समट झालं असेल तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाने गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे. ही गोष्ट म्हणजे हवेत उडाली असं होता कामा नये. इंडिया आघाडीमध्ये सत्यपाल मलिक यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे किंवा ममता बॅनर्जी यांनी नेतृत्व करावे. मैं महाराष्ट्र के असेंबली में खड़ा हूँ यार.